Hello students, welcome to the next session, new topic of 12th biology, reproduction in lower and higher animals. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याचबरोबर नीटसाठी CETसाठी खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. जसं की आपण याच्या अगोदर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट संदर्भातली माहिती बघितली होती. लोअर प्लांटमध्ये कसं रिप्रोडक्शन होतं, हायर प्लांटमध्ये कसं होतं, खूप डिटेल आपण बघितलं होतं. त्याच पद्धतीनं ॲनिमलसाठी सुद्धा बघायचं आहे की लोअर ॲनिमलमध्ये, हायर ॲनिमलमध्ये, स्पेशली ह्युमनमध्ये कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होतं हे आपण या टॉपिकमध्ये खूप डिटेल अभ्यासणार आहोत. आणि CET नीट इव्हन बोर्ड एक्झामसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनची व्याख्या ही आपण प्लांट्समध्येच अभ्यासलेली होती. पुन्हा एकदा इथं ॲनिमलसाठी सेम डेफिनेशन आपण अभ्यासणार आहे. म्हणजेच सजीवांचा असा गुणधर्म असतो की स्वतःसारखेच नवीन सजीव तयार केले जातात. स्वतःसारखेच नवीन सजीव तयार करणं, त्या गुणधर्माला आपण रिप्रोडक्शन म्हणत असतो, प्रजनन म्हणत असतो. की जेणेकरून संख्या वाढते आणि जाती टिकून राहतात. तर जाती टिकून राहण्यासाठी रिप्रोडक्शन हा खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याचबरोबर ते कोणकोणत्या प्रकारे होतं हेही आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहे. चला तर मग बघूया सुरुवातीला रिप्रोडक्शनची व्याख्या काय असते. सो रिप्रोडक्शन इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. सो दी बायोलॉजिकल प्रोसेस of formation of new life from pre-existing similar life. So pre-existing similar life is called as reproduction. ओके, काय डेफिनेशन आहे बघा. इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. सजीवांच्या मध्ये होणारी प्रक्रिया आहे, निर्जीवांच्या मध्ये होत नाही. सजीवांच्या मध्ये होणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, म्हणून याला काय म्हणायचं, बायोलॉजिकल प्रोसेस. काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. नवीन जीव तयार केला होतो, नवीन सजीव तयार केला होतो, नवीन लाईफ तयार केलं होतं. कोणापासून केलं होतं, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. म्हणजे अगोदर असलेल्या सजीवांच्या पासून नवीन सजीव तयार होणं. जसं की आपल्या पॅरेंटपासून आपण तयार झालो आहे. आपले पॅरेंट हे काय आहेत, प्री एक्झिस्टिंग. ते आपल्यासारखेच आहेत, म्हणजे सिमिलर लाईफ आहे. म्हणजे आपण आपल्या पॅरेंटपासून तयार होणं ही काय आहे, इज अ रिप्रोडक्शन. ओके, जसं की ह्युमनपासून नेक्स्ट ह्युमन आहे, डॉगपासून नेक्स्ट जनरेशन डॉगचं होतं, काऊपासून नेक्स्ट जनरेशन काऊचं होतं, बरोबर. अशा पद्धतीनं जसं प्लांटमध्ये बघितलं की जवार सीडपासून जवार प्लांट तयार होतं, तसं ॲनिमलमध्ये अगोदर अस्तित्वात असलेल्या ॲनिमलपासून नवीन तशाच प्रकारचं ॲनिमल तयार होणं, याला काय म्हटलं जातं, रिप्रोडक्शन. कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. म्हणजे समजा आपण या ठिकाणी एक हायड्रा घेतला. समजा हा एक हायड्रा आहे. ओरल डिस्क असते, बेसल डिस्क असते, या टेंटाकल्स आहेत. हा हायड्रा आहे आणि या हायड्रापासून एक नवीन हायड्रा तयार झाला. हा पण हायड्राच आहे. हा जो आहे हा प्री एक्झिस्टिंग आहे. प्री एक्झिस्टिंग हायड्रा म्हणजे अगोदर अस्तित्वात असलेला हायड्रा आहे.
हा जो आहे हा यंग हायड्रा आहे, न्यू लाईफ आहे, न्यू हायड्रा आहे. हे दोनही सिमिलर आहेत, सिमिलर आहेत. अशा प्रकारचं रिप्रोडक्शन होतं. म्हणजे नवीन लाईफ तयार झालं, हे अगोदरचं लाईफ आहे, याला अगोदरचं आहे, याला प्री एक्झिस्टिंग किंवा याला पॅरेंट म्हणायचं. आणि हा जो नव्याने तयार झाला आहे याला यंगवन किंवा डॉटर म्हणायचं. याला म्हणायचं रिप्रोडक्शन. डेफिनेशन क्लिअर झाली असेल, व्याख्या लिहून घ्या. रिप्रोडक्शनची व्याख्या आहे, डेफिनेशन काय आहे बघा. दी बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ओके, राईट डाऊन डेफिनेशन. ओके, चला आता डेफिनेशन नंतर आपल्याला टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन पाहायचं आहे. जसं की प्लांटमध्ये आपण हे दोन टाईप्स अभ्यासलेले होते, असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन. याही ठिकाणी आपण दोन टाईप्स अभ्यासतोय, असेक्स्युअल रिप्रोडक्शन अनिमलसाठी आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ह्या दोघांच्यामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो दीज आर दी टाईप ऑफ रिप्रोडक्शन विच टेक्स प्लेस विदाउट गॅमेट्स. सो विदाउट गॅमेट्स. But sexual reproduction takes place with gametes. With gametes. मेल फिमेल गॅमेट्स इथं प्रेझेंट असतात, मेल फिमेल गॅमेट अब्सेंट असतात. मेल गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो, फिमेल गॅमेटला एग म्हणतो. या ठिकाणी प्रेझेंट आहेत याला सेक्स्युअल म्हणायचं, इथं अब्सेंट आहेत याला असेक्स्युअल. सो इट इज विदाउट मिओसिस. विदाउट मिओसिस. या ठिकाणी रिडक्शन डिव्हिजन होत नाही, पण इकडं होते. सो विथ मिओसिस. विथ मिओसिस. विदाउट मिओसिस, विथ मिओसिस. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा झायगोट तयार होत नाही, सेक्स ऑर्गन्स नसतात. सो विदाउट सेक्स ऑर्गन्स, विथ सेक्स ऑर्गन. इन शॉर्ट लिहूया आपण. So it is without sex organs, without sex organs, with sex organs, with sex organs. Without fertilization. इथं फर्टिलायझेशन होत नाही, इकडं मात्र होतं. fertilization with fertilization. मेल फिमेल गॅमेट एकत्र येण्याला फर्टिलायझेशन म्हणायचं. या ठिकाणी होतं, इकडं होत नाही कारण इकडं गॅमेट नसतात. सो विदाउट झायगोट, नो फॉर्मेशन ऑफ झायगोट. विथ झायगोट. नो विदाउट व्हेरिएशन्स. व्हॅरिएशन्स. इथं कुठलेही बदल होत नाहीत, पॅरेंट्स ऑफस्प्रिंगमध्ये चेंजेस होत नाहीत. इथं मात्र होतात विथ व्हॅरिएशन्स. सो विथ व्हॅरिएशन्स. no evolution. shows evolution. चेंजेस होतात, व्हेरिएशन्स होतात, याला आपण म्हणायचं इव्हॉल्युशन. इकडं मात्र कुठल्याही प्रकारचं इव्हॉल्युशन नाही. प्रोड्यूस क्लोन्स. जिनॅटिकली आयडेंटिकल असतात, 100% सिमिलर असतात, याला आपण क्लोन्स म्हणतो. इकडं मात्र ऑफस्प्रिंग तयार होतात. सो प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स.
ऑफस्प्रिंग म्हणजे काय की याच्यात स्मॉल व्हेरिएशन असतात, 1% व्हेरिएशन असतात. इथं मात्र 100% सिमिलॅरिटी असते, त्याला क्लोन्स म्हटलं जातं. इकडं मात्र व्हेरिएशन्स असतात, त्याला काय म्हटलं जातं, ऑफस्प्रिंग्स. सो इट रिक्वायर्ड सिंगल पॅरेंट. इथं मात्र 2 पॅरेंटची आवश्यकता असते, मेल फिमेल पॅरेंट गरजेचे असतात. सो रिक्वायर्ड सिंगल पॅरेंट टेक्स प्लेस इन सिंगल पॅरेंट in single parent required 2 parent, male and female parent, that means 2 parents. So these are the some of the characteristics, differences, type of reproduction. So without gametes, with gametes, without meiosis, with meiosis, without sex organ, with sex organ, without fertilization, with fertilization, without zygote, with zygote, no variations, with variations, no evolution, shows evolution, produce clones, जेनेटिकली आयडेंटिकल असतात, 100% सिमिलर असतात, याला क्लोन्स म्हटलं जातं. इथं मात्र ऑफस्प्रिंग्स तयार होतात, याच्यात थोडे चेंजेस असतात. पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये 1% चेंजेस असतात. सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्वमेंट असते. इथं मात्र 2 पॅरेंट असतात, मेल अँड फिमेल पॅरेंट. पहिल्यांदा आपल्याला असेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. हे ॲनिमल्समध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन जनरली लोअर ॲनिमल्समध्ये होतं. हे कसं होतं हेही पाहायचं आहे. त्याच्या अगोदर हे जे 2 असेक्स्युअल आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे, ह्या दोघांचे डिफरन्सेस आहेत, हे डिफरन्सेस नोट करा. ओके. असेक्स्युअल रिप्रोडक्शनमधली लोअर ॲनिमल्समधली पहिली मेथड आपल्याला बघायची आहे, ती म्हणजेच जेम्युली फॉर्मेशन. आता जेम्युली काय असतं, हे एक इंटरनल बड असतं. कोणामध्ये होतं अशा पद्धतीचं रिप्रोडक्शन, हे तर लोअर ॲनिमल्समध्ये म्हणजे स्पॉन्जेसमध्ये होतं. तर या स्पॉन्जेसमध्ये ते कशा पद्धतीनं होतं, जेम्युली म्हणजे काय हे आपण डिटेल पाहणार आहे, की ज्याच्या साह्याने कुठलेही सेक्स ऑर्गन नसतात, गॅमेट्स नाही आहेत, मेयोसिस नसतं, फर्टिलायझेशन नाही, झायगोट नाही, एकच पॅरेंट असतो. याचा अर्थ हे रिप्रोडक्शन असेक्स्युअल आहे आणि लोअर ॲनिमल्स स्पॉन्जेसमध्ये घडतं. सो ऑकर्स इन टेक्स प्लेस इन स्पॉन्जेस, in sponges. So gemmuly is nothing but internal bud. So gemmuly is the internal buds. जसं की आपण हायड्रामध्ये बघतो, बड म्हणजे यंगेस्ट पार्ट असतो, यंग पार्ट असतो, याला इंटरनल बड म्हटलं जातं. यंग पार्ट असतो, यंग पार्ट ॲट इनसाइड. इंटरनल बडला म्हटलं जातं जेम्युली. आता हे जेम्युली कोण तयार करत असतं बघा, थोडंसं आपण डायग्रॅमच्या साह्याने जाऊया. समजा या ठिकाणी हा एक स्पॉन्ज आहे, हे त्याचं आउटर मेम्ब्रेन आहे, हे त्याचं इनर मेम्ब्रेन आहे. ह्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी वरच्या साईडला एक ओपनिंग असतं, मायक्रोपाईल म्हटलं जातं त्याला आपण. हे जे याची जर नावं द्यायची म्हटलं तर हे सगळ्यात बाहेरच्या साईडला आहे, हे आउटर मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन. हे आतील साईडला आहे, हे इनर मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. हे जे ओपनिंग असतं, या ओपनिंगला म्हणायचं मायक्रोपाईल. मायक्रोपाईल ओपनिंग असतं. याच्यामध्ये हे जे लेयर्स असतं याला सपोर्ट करणारे स्पिक्युल्स असतात. स्पिक्युल्स
सपोर्ट कॅल्कॅरियस स्पिक्युल्स असतात, मोनो एक्झॉन टाईपचे स्पिक्युल्स असतात. हे त्याला सपोर्ट करत असतात. So these are the type of spicules, monoaxon spicules. मोनोएक्झॉन सिंगल असतो, असा एक सिंगल याला म्हणायचं मोनोएक्झॉन. नंतर ते एकमेकाशी कनेक्ट झालेले असतात, पण मोनोएक्झॉन स्पिक्युल्स असतात. हे त्याच्या बॉडीला सपोर्ट करतात. एंडोस्केलेटन असतं, स्केलेटन सपोर्टिंग मटेरियल असतं. ह्याच्या इनसाईडला दोन प्रकारच्या पेशी असतात. एक बाहेरच्या साईडला अमिबॉइड सेल्स असतात आणि आतील साईडला अर्चिओसाइट सेल्स असतात. अर्चिओसाइट्स So these are the archaeopsite cells. They have a capacity to produce young bird, produce internal bud. These internal buds in favorable conditions produce new sponges, new sponge. So during favorable condition internal bud produce new sponges. न्यू स्पॉन्ज तयार झाला याचा अर्थ या ठिकाणी रिप्रोडक्शन झालेलं आहे. कशामार्फत झालं? इंटरनल बड. या इंटरनल बडला काय म्हणायचं? जेम्युली म्हणायचं यालाच. आणि जेमिली मार्फत न्यू स्पॉन्ज तयार झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी रिप्रोडक्शन झालेलं आहे. हे एक स्पॉन्ज जेमिलीचं एक्झाम्पल दाखवलेलं आहे इन स्पॉन्जेस. सो दीज आर्चिओसाइट सेल्स प्रोड्यूस इंटरनल बड. इंटरनल बड. अजून एका प्रकारच्या पेशी असतात अमिबोसाइट्स. अमिबोसाइट्स. It shows secretion to produce thick layer which is useful for protection. म्हणजे अमिबोसाइट सेल्स थिक लेअर तयार करतात की जेव्हा फेवरेबल कंडिशन नसते, अनफेवरेबल कंडिशन असते, तेव्हा प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? अमिबोसाइट्स. जेम्युअल फॉर्मेशन इंटरनल बोर्ड तयार करण्याचं काम आर्चिओसाइट्स करतात. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, योग्य वातावरण मिळालं की न्यू स्पॉन्ज तयार होतो. सो दिस स्ट्रक्चर इज अ जेम्युली इन स्पॉन्जेस. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सेक्स ऑर्गन्स नाही आहेत. याच्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे? तुम्हाला असं विचारलं तर जेमिली फॉर्मेशन कोणामध्ये होतं? तर स्पॉन्जेसमध्ये. हा नीटसाठी महत्त्वाचा पार्ट आहे, CETसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. नीट CET. जेमिली म्हणजे काय असतं? इंटरनल बड. इनर पार्ट यंगेस्ट असतो. हाही नीट CETसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. कोणत्या पेशी आहेत की जे इंटरनल बड तयार करतात? हाही नीटसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. अमिबोसाइट सेलचं फंक्शन काय? थिक लेअर फॉर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करणं अमिबोसाइट्स.
हे डायग्रॅम विचारली जाते. या डायग्रॅममधली नावं तुम्हाला विचारली जातात. हे जे ओपनिंग असतं या ओपनिंगला म्हणायचं मायक्रोफाईल. नीटसाठी डायग्राम दिली जाते, ABCD दिली जातात. सगळ्यात बाहेरचं आवरण आहे याला म्हणायचं आउटर मेम्ब्रेन. आतील आवरण असतं याला म्हणायचं इनर मेम्ब्रेन. हे जे स्पिक्युल्स असतात हे मोनोएक्झॉन स्पिक्युल्स आहेत की जे प्रोटेक्शनचं काम करतात. हाही नीटसाठी विचारला तो. स्पिक्युल्स इन स्पॉन्जेस आर विच टाईप? मोनोएक्झॉन. नीट CET. ह्या सेंटरच्या पेशी असतात त्या पेशी कोणत्या आहेत तर त्या आर्चिओसाइट्स आहेत. हाही महत्त्वाचा पार्ट आहे. आणि या पद्धतीनं असेक्स्युअल रिप्रोडक्शन जेम्युलीमार्फत हे लोअर ऑर्गॅनिझममध्ये फक्त आणि फक्त स्पॉन्जेसमध्ये होतं. असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये पहिला टाईप आपण बघितला जेम्युअल फॉर्मेशन. ओके, राईट डाऊन. एक्सप्लेनेशनला डायग्राम काढून घ्या, महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, सेकंड मेथड पाहिजे आपल्याला असेक्स्युअलमधली, ती म्हणजे बडिंग. कॉमन मेथड आहे. ही पण लोअर ऑर्गॅनिझममध्येच होते. सिलेंटरेट्समध्ये होते म्हणजे निडारियामध्ये होते, हायड्रामध्ये होते. सो टाईप ऑफ रिप्रोडक्शन विच टेक्स प्लेस थ्रू, सो रिप्रोडक्शन टेक्स प्लेस थ्रू बड. रिप्रोडक्शन through bud is called as budding. नावावरून व्याख्या लक्षात ठेवता येते. थ्रू बड इज द इम्पॉर्टंट फॉर नीट अँड CET. ओके, सो थ्रू बड होतं, याला बडिंग म्हटलं जातं. कोणामध्ये होतं? सो ऑकर्स इन लोअर ॲनिमल्स लाईक सिलेंट्रेट्स म्हणजे निडारिया, दॅट इज हायड्रा, निडारियनमध्ये होतं, हायड्रामध्ये होतं. इम्पॉर्टंट फॉर नीट CET. Bud is the youngest. Outgrowth takes place near the base. So small outgrowth near the base is called bud. व्हॉट इज बड विचारलं जातं. हायड्रामध्ये बड कशाला म्हणायचं? स्मॉल आउटग्रोथ नियर द बेस इज कॉल्ड ॲज बड इन हायड्रा. म्हणजे तुम्हाला व्याख्या कळाली, कोणामध्ये होतं, एक्झाम्पल कळालेलं आहे, बड म्हणजे काय हा पण पार्ट कळालेला आहे. ओके, आता प्रत्यक्षात हे होतं कसं हेही बघूया आपण. या ठिकाणी समजा हा हायड्रा आहे, हे माउथ आहे, त्याच्या टेंटॅकल्स आहेत. ओरल डिस्कला टेंटॅकल्स कनेक्टेड असतात स्पेसिसनुसार. या हायड्राचे पुढे जाऊन आउटग्रोथ तयार होते बेस, नियर बेस. स्मॉल आउटग्रोथ होते या ठिकाणी. सो दिस इज दी हायड्रा. ग्रोथ ऑफ बड, या ठिकाणी बडची ग्रोथ होते. ग्रोथ ऑफ बड. पुढं ह्या बडला पुन्हा डेव्हलपमेंट होते, माउथ टेंटॅकल्स तयार होतात. यालाही माउथ टेंटॅकल्स तयार होतात. सो बड प्रोड्यूस mouth and tentacles.
आता हे बड हळूहळू मॅच्युअर होतं आणि मॅच्युअर झालं की पॅरेंटपासून ते सेपरेट होतं, डिटॅच होतं. हा पॅरेंट आहे. आता हे बड मात्र पॅरेंटपासून वेगळं होतं, डिटॅच होतं आणि नवीन ठिकाणी अटॅच होतं. सो बड डिटॅचेस फ्रॉम पॅरेंट अँड बिकम अ इंडिपेंडंट यंग वन. हे न्यू हायड्रा आहे. हा पॅरेंट हायड्रा आहे. सो बड डिटॅचेस, डिटॅचमेंट of bud to produce new similar hydra. So this small outgrowth is nothing but bud. This central is nothing but mouth. So these are the tentacles. This is the base of hydra. बेसल डिस्क म्हटलं जातं, याला ओरल डिस्क म्हटलं जातं. हा बॉडीचा पार्ट असतो. या पद्धतीनं बडच्या साहाय्याने बडिंग इन हायड्रा होतं. सो दिस इज दी बडिंग इन हायड्रा. आणि या बडपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, याला बडिंग म्हणायचं. इज अ टाईप ऑफ असेक्स्युअल रिप्रोडक्शन विदाउट गॅमेट्स, विदाउट सेक्स ऑर्गन, विदाउट फर्टिलायझेशन, विदाउट मिओसिस. सिंगल पॅरेंट आहे, एकापासूनच होतं, नो व्हेरिएशन्स. याला म्हटलं जातं बडिंग. आणि हा या ठिकाणी जो आपल्याला एंड प्रोडक्ट मिळतो, हा न्यू हायड्रा मिळतो, म्हणजे या ठिकाणी रिप्रोडक्शन झालेलं आहे. ओके, सो दिस इज द सेकंड मेथड ऑफ रिप्रोडक्शन. नोट करा, डायग्राम काढून घ्या बडिंगची. लास्ट मेथड आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शनमधली, ती म्हणजे रिजनरेशन. पहिली मेथड कोणती होती, तर पहिली होती जेम्युअल फॉर्मेशन. कोणामध्ये होते, तर स्पॉन्जेसमध्ये होते. जेम्युअल म्हणजे काय असतं, तर इंटरनल बड असतं. ते इंटरनल बड कोणत्या पेशी तयार करतात, तर आर्चिओसाइट्स तयार करतात. आर्चिओसाइट्सवरती थिक कोटिंग असतं, ते कोण तयार करतं, तर ते अमिबोसाइट्स तयार करतात. स्पॉन्जेसमध्ये स्केलेटन सपोर्टिंग पार्ट्स असतो, ते काय असतात, तर स्पिक्युल्स असतात. कॅल्कॅरियस कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेले असतात. कॅल्कॅरियस ते कोणत्या प्रकारचे असतात, तर मोनोएक्सॉन असतात. दुसरी मेथड बघितली ते आपण बडिंग बघितली. बडिंग कोणामार्फत होतं, थ्रू बड होतं. कोणामध्ये होतं, निडारियन्समध्ये होतं, हायड्रामध्ये होतं. बड म्हणजे काय असते, स्मॉलेस्ट आउटग्रोथ नियर दी बेस. बेसच्या जवळ जे आउटग्रोथ तयार होते त्याला बड म्हणायचं. हळूहळू बडची ग्रोथ होते, त्याला माउथ डेव्हलप होतं, टेंटॅकल डेव्हलप होतात. इमॅच्युअरचं मॅच्युअर होतं आणि मग मॅच्युअर बड पॅरेंट हायड्रापासून डिटॅच होतं, वेगळं होतं, नवीन हायड्रा तयार होतो. याला आपण बडिंग म्हटलं होतं. आता नेक्स्ट शेवटची मेथड आहे असेक्स्युअलमधली, ती म्हणजे रिजनरेशन. सो ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम, बघा सजीव, रिजनरेशन एक रिजनरेट पुन्हा तयार करणे. म्हणजे समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, ॲनिमल आहे, याचे हे सगळे पार्ट्स आहेत. समजा हा पार्ट आहे, तर त्याचा लॉस्ट झाला, तर हा लॉस्ट झालेला पार्ट तो नव्याने पुन्हा तयार करतो, याला म्हणायचं रिजनरेशन. सो ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम, ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम to regenerate or repair, to repair or regrow, पुन्हा तयार वाढ होणे, और रिन्यू,
रिग्रो, रिन्यू, रिस्टोअर असंही म्हणू आपण. रिस्टोअर. द लॉस्ट पार्ट, इट्स लॉस्ट बॉडी पार्ट, lost body part is called regeneration, is called regeneration. कसली क्षमता आहे? टू रिपेअर, टू रिग्रो, टू रिन्यू, टू रिस्टोअर. लॉस्ट बॉडी पार्ट म्हणजे एखादा पार्ट लॉस्ट झालेला आहे तर तो लॉस्ट पार्ट नव्याने तयार करणं, याला म्हटलं जातं रिजनरेशन. रिजनरेशन. बघा, समजा आपल्याकडं ही जी क्षमता असते ही जनरली हायड्रामध्ये पण लोअर ॲनिमल्समध्ये पाहायला मिळते. सो ऑकर्स इन लोअर ॲनिमल्स. लोअर ॲनिमल्स. ग्रेटेस्ट पॉवर, हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते ती म्हणजेच प्लॅनारियनमध्ये असते. सो प्लॅनारिया, फॉर एक्झाम्पल प्लॅनारिया, हायड्रा, यांच्यामध्ये लॉस्ट पार्ट असतो तो पुन्हा तयार करण्याची क्षमता असते. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ह्या दोघांच्याही मध्ये हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते ती म्हणजेच ह्या प्लॅनेरियममध्ये असते, हायड्रामध्ये असते, पण त्या मानाने कमी असते. सो दिस इज फॉर नीट अँड CET. नीट CETसाठी हा महत्त्वाचा पार्ट आहे प्लॅनेरियन, हायड्रा. व्याख्या पण महत्त्वाच्या आहे. 1 सेंटेन्ससाठी 1 मार्क्ससाठी व्याख्या विचारली जात. बघा, आपल्याकडं हा प्लॅनेरियन आहे. या ठिकाणी आपण प्लॅनेरियनची एक डायग्राम दाखवूया. हे त्याचं न्यूक्लियस असतं प्लॅनेरियनचं. ह्याची जर नावं आपण बघितली तर हे हेड आहे, याला ट्रंक म्हणायचं, मिडल पीस, आणि हा टेलचा पार्ट आहे, पोस्टेरियर पार्ट असतो. सो हेड, ट्रंक अँड टेल. समजा अनफॉर्च्युनेटली हे इथं कट झालं, समजा या ठिकाणी हे कट झालेलं आहे, पार्ट कटिंग झालेलं आहे, म्हणजे याचा हेड पार्ट वेगळा झालेला आहे. हा हेड वेगळं झालेला आहे, ट्रंक वेगळा झालेला आहे, मिडल पीस, टेल पार्ट वेगळा झालेला आहे. हे सगळे फ्रॅगमेंट झाले, पीस झालेले आहेत, फ्रॅगमेंट झालेले आहेत. मग या हेडपासून नव्याने नेक्स्ट प्लॅनेरियन तयार होतो, याच्यापासून नेक्स्ट होतो. हे हेडपासून पुन्हा नव्याने प्लॅनेरियन तयार झाला. हे मिडल पीस ट्रंकपासून पुन्हा तयार होतो, प्लॅनेरियन तयार होतो. आणि या टेलपासून पण प्लॅनेरियन तयार होतो. म्हणजे याचा जो लॉस्ट झालेला पार्ट आहे यांनी हा नव्याने तयार केला, याचे हे 2 लॉस्ट झाले होते ते पुन्हा तयार झाले. टेलपासून ट्रंक आणि हेड हे नव्याने तयार केले. सो ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू रिपेअर ऑर ग्रो न्यू or renew, restore its lost body part is called as regeneration. So regeneration in planaria, regeneration in planaria. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते. हायड्रामध्ये पण रिजनरेशन होतं, पण ते कमी प्रमाणात होतं. लॉस्ट बॉडी पार्ट असतात ते नव्याने तयार केले जातात.
म्हणजे समजा हा हायड्रा आहे, त्याची ओरल डिस्क आहे, बेसल डिस्क असते, माउथ टेंटॅकल्स. समजा याच्या दोन भागामध्ये फ्रॅगमेंट्स तयार झाले, हा मिडल पीस आणि माउथ वेगळा झाला आहे आणि बेसल पार्ट वेगळा झालेला आहे. मग हे जर इथं सेंटरला कट केलं, समजा या ठिकाणी कट झालं, तर हा लॉस्ट झालेला पार्ट असतो, इथं लॉस्ट झालेला पार्ट आहे, हा लॉस्ट झालेला पार्ट आहे, याच्यापासून नवीन हायड्रा मिळतो. म्हणजे याच्यापासून हा नवीन हायड्रा मिळेल आपल्याला, कंप्लीट हायड्रा मिळेल. त्याचा बेसल डिस्क तयार झालेले असेल, ओरल डिस्क, आणि याच्यापासून पण नवीन हायड्रा तयार झालेला असतो. बेसल डिस्क, ओरल डिस्क हे सगळे हायड्रा तयार झालेले असतात. म्हणजे हा लॉस्ट पार्ट असतो, हा वरचा पार्ट आहे त्यांनी लोअर पार्ट तयार केला, लोअर पार्टने हायर पार्ट तयार केला, याला म्हणायचं रिजनरेशन. 3 महत्त्वाच्या मेथड्स आपण बघितलेल्या आहेत. एक पहिली ती म्हणजे जेम्युल फॉर्मेशन, दुसरी आहे ती म्हणजे बडिंग, तिसरी आहे ती म्हणजेच रिजनरेशन. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ऑर्गॅनिझम, लोअर ॲनिमल्स लाईक स्पॉन्जेस, हायड्रा, प्लॅनेरियन. सो दिस इज दी अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन. शेवटची मेथड आहे रिजनरेशन, लिहून घ्या.